मार्च महिन्यामध्येच आर्थिक संकटाची चाहूल लागली होती, पण निवडणुका संपेपर्यंत सरकारने सत्य लपवलं का? मार्च 2026 देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या तुटवड्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या. लोक रात्रीपासून रांगेत उभे राहत होते. ऑनलाईन बुकिंग साइट्स बंद पडल्या होत्या. पण सरकार काय सांगत होतं? कुठलाही तुटवडा नाही. दुसरीकडे संसदेमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये राहुल गांधी सतत इशारा देत होते. पश्चिम आशियातील युद्ध भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका देणार आहे. एलपीजी, कच्चं तेल, पेट्रोल, स्टॉक मार्केट सर्व संकटात जाणार आहे. आत्ताच तयारी करा, नाहीतर करोडो लोकांचं नुकसान होईल. बेसिकली मेन चीज क्या है? गैस इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम, पेट्रोल इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम, ऑल फ्यूल इज गोइंग टू बी अ प्रॉब्लम. अभी प्रिपेयर करना है. अभी आपके पास थोड़ा सा टाइम है, तो सरकार को, प्रधानमंत्री को एकदम प्रिपरेशन शुरू कर देनी चाहिए, क्योंकि तो प्रिपरेशन नहीं की तो फिर करोड़ों लोगों का जबरदस्त नुकसान होगा. पण त्यावेळी सरकारचं लक्ष कुठं होतं? जनतेवर की निवडणूक रॅली, रोड शो आणि खुर्ची वाचवण्यावर? पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असताना मात्र सांगितलं जात होतं, घाबरू नका, पुरेसा साठा आहे. मग अचानक निवडणुका संपल्या आणि लगेच काय झालं? सीएनजी महाग, पेट्रोल महाग, डिझेल महाग आणि व्यावसायिक एलपीजी तर 993 रुपयांनी महाग. आणि आता जनतेलाच सांगितलं जातंय, इंधन वाचवा, सोने खरेदी करू नका, खाद्यतेल कमी करा. सोना नहीं खरीदेंगे, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. अरे पण मार्च महिन्यामध्येच संकट दिसत होतं ना, मग त्यावेळी पावलं का उचलली नाहीत? कारण एकच, निवडणुका. जर मार्च महिन्यामध्येच सरकारने खरं सांगितलं असतं तर कदाचित महागाई एवढी वाढली नसती, लोकांना रांगेत उभं राहावं लागलं नसतं आणि सामान्य माणूस एवढा भरडला गेला नसता. जनतेला फक्त मतदानासाठी आठवायचं आणि संकट आलं की त्यांना त्याग करायला सांगायचं. माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे, जर देशात आर्थिक संकट आधीच आलं होतं तर निवडणुका पुढे ढकलून अर्थव्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणांसाठी.